नरनाळा किल्ल्याच्या इतिहासाबाबत शासन व प्रशासनाकडून चुकीची माहिती प्रसृत होत असल्याचा गंभीर आरोप अभ्यासकांनी केलाय। उपलब्ध ताम्रपट व शिलालेख या विश्वसनीय पुराव्यांनुसार नरनाळा किल्ला वाकाटक काळातील असल्याचे स्पष्ट होत असताना तो 8व्या शतकातील असल्याचा दावा वस्तुस्थितीला धरत नसल्याचे नमूद करण्यात आले। अभ्यासकांच्या मते राणी प्रभावती गुप्त व राजा द्वितीय प्रवर सिंग यांच्या काळातील ताम्रपटात नरनाळा व वारीचा थेट उल्लेख आहे। विदर्भातील ज्येष्ठ इतिहास तज्ञ वावी मिराशी यांनीही आपल्या ग्रंथ वाकाटक नृपती आणि त्यांचा कालमध्ये नरनाळा म्हणजेच प्राचीन नरतंगगिरी असल्याचे ठामपणे म्हटलंय। या ताम्रपटांच्या आधारे नरनाळा किल्ला 5व्या शतकात अस्तित्वात होता हे निर्विवाद ठरतंय। त्यामुळे किल्ल्याची उभारणी मोगल काळात झाली असा प्रचार इतिहास विरोधी असल्याचे अभ्यासक सांगतात। तसेच नरनाळा हे नाव राजपूत नरनाळ सिंहावरून आले नसून नरतंगगिरी या प्राचीन नावातूनच रूढ झाले हेही पुराव्यांवरून स्पष्ट होतंय। अकोला जिल्ह्याच्या वैभवाचा हा वारसा शास्त्रशुद्ध संशोधनातून जनतेसमोर यावा आणि इतिहासाचा विपर्यास थांबावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे।